सांगली शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन तिच्या नावाने आरडाओरडा करून लग्नासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठवडा बाजारात पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आयान फैमुद्दीन जमादार राहणार मुजावर गल्ली मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या उपनगरात येऊन दिनांक 2 डिसेंबर रोजी संशयित आयान जमादार यांनी तिचे नाव घेऊन आरडाओरडा केली। त्यानंतर तिच्याशी मला लग्न करायचे आहे, माझे तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर पीडितेला जीवे मारणार असल्याची धमकी त्याने दिली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी ही आठवडा बाजारात गेली असताना त्या ठिकाणी संशयित आयान जमादार याने तिचा पाठलाग केल्याचे समोर आले। या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।